हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. तर मी आज आले होते शूटिंगला आणि खूप लोक म्हणले होते की ताई तू कुठं शूट करते कुठं नाही, आम्हाला दाखव वगैरे असं तसं बोलत होते खूप लोक. तर मी दाखवणार आहे. तिकडे खाली दिसत असेल खूप ऊन पडलेलं आहे, कारण की एवढ्या उन्हात शूटिंगला येणं म्हणजे पॉसिबल नाही बाबा. ठीक आहे. तर मी ह्या रोडवरती काही शूटिंगचे व्हिडिओ केलेले आहे, काही आपलं ते सोलार दिसतंय तिथे केलेले होते आणि अक्षरशः 12:30 वाजता 12:30च्या एवढ्या उन्हात शूटिंग करायला मी व्हिडिओ काढायला आले होते, कारण की सकाळी टाईम नाही भेटत मला, त्याच्यामुळे दुपारी येते मी. तर एक यूट्यूबरची लाईफ पण काय खूप स्ट्रगलिंग असते. मी 4 ते 5 व्हिडिओ शूट केले, पण एवढं तापमान आणि एवढं टेम्परेचर वाढलं आहे ना, सांगू पण शकत नाही. तरी पण आमचं गावाचं वातावरण एवढं हिरवळ वाटतंय ना, एवढ्या याच्यासुद्धा छान असं वाटतं हिरवगार. तर चला आता आपण जाणार आहे घरी आणि आपल्याला आज काही कमेंटसुद्धा वाचायचे लाईव्हच्या, म्हणजे ज्या कमेंट आपल्याला जास्त येते ना, तर बघू आता तुमचं त्याच्यात नाव येतंय की नाही त्या कमेंटमध्ये. तर याच्यासाठी हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर चलो अभी हम जाएंगे हमारे घर पे. या चांद वेड्या रातीला कवळले सख्या. कसं वाटतंय हा ड्रेस पण मला सांगायचं कमेंटमध्ये. चलो भाई, हम अभी आ गए हमारे घर पे आणि आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये. ठीक आहे. त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला आमचं ट्रॅक्टर वगैरे दाखवून घेते. हे बघा आमचं ट्रॅक्टर कसं आहे. इथे लावलं हा माझा भाऊ, आता पण तो येत नाही कधी ब्लॉगमध्ये आणि तो खूप लाजतो त्याच्यामुळे येत नाही. तर आपण जाणार आहे आता फायनली घरात कमेंट वाचायला. पण त्याच्या आधी म्हटलं की तुम्हाला एवढंसं हिरवं गार वातावरण मी दाखवून घेते एकदा, कसं आहे कसं नाही. चला आपण आलेलो आहे घरी. इथे बघू शकता माझी आजी जेवण करते इथे. चला आता जाऊ आपण आपल्या रूममध्ये जाऊ आणि तिथं कमेंट वाचू सगळ्यांच्या. ठीक आहे.